तो प्रशिक्षण दिया जा रहा है, इसके बारे में बताइए। आज आप केंद्र प्रमुख है, तो उसके बारे में मराठीत सांगा। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्यामार्फत 5 दिवसाचं नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित शिक्षक क्षमता समृद्धी नावाचे प्रशिक्षण चालू आहे। आज प्रशिक्षणाचा 3रा दिवस आहे। प्रशिक्षणामध्ये वेगवेगळे विषय शिक्षकांना समजण्यासाठी पुढच्या अंमलबजावणीसाठी दिलेले आहेत। नवीन शैक्षणिक धोरण काय आहे, राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूतचा काय आणि उच्च स्तराचा काय आहे, शालेय शिक्षणाचा मूल्यमापनात झालेले बदल, अभ्यासक्रमात झालेले बदल आणि शाळा मूल्यांकन आणि गुणांकन आराखडा कसा तयार करावा या संदर्भाचं प्रशिक्षण आहे। प्रशिक्षणाचं स्वरूप काही वेळ व्याख्यानात, काही वेळ चर्चा, गटचर्चा, गटकार्य, गट सादरीकरण या स्वरूपात हे प्रशिक्षण सकाळी 9 ते 4 या वेळात या किनवट इथे संपन्न होत आहे। गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली BRCची टीम प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी मदत करते। प्रशिक्षणार्थ्यांना वही, पेन, प्रशिक्षण साहित्य म्हणून एक मार्गदर्शिका, 2 वेळचा चहा आणि दुपारचं जेवण इथे दिलं जातं। सर्व व्यवस्था उत्तम करण्याचा इथल्या प्रशासनाचा प्रयत्न चालू आहे आणि प्रशिक्षणार्थी लोकांच्या प्रतिक्रिया प्रशिक्षणासंदर्भात चांगल्या आहेत। हा पहिला टप्पा आहे, त्यात थोडंफार कमी जास्त होऊ शकते। दुसऱ्या टप्प्यामध्ये अधिक सुधारणा यामध्ये निश्चित होणार आहे। आता हे प्रशिक्षण 1ली ते 12वीच्या सर्व शिक्षकाचं, इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडून सर्व शिक्षकाचे प्रशिक्षण होणार आहे। 5-5 दिवसाचे टप्पे असणार आहेत। आता 12वीच्या परीक्षा आल्यामुळे माध्यमिकच्या लोकांना आणि प्राथमिकच्या लोकांना जास्त सामावून घेतलेलं आहे। 12वीच्या परीक्षा संपत आल्या की त्याही शिक्षकांना आपण सामावून घेऊन हे 5 दिवसाचं प्रशिक्षण देऊन त्यांना शालेय स्तरावरती या नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत पुढे देणार। आज जो टीचर प्रशिक्षण चालू है, उसके बारे में बताओ। क्या प्रशिक्षण में कैसे नोट्स दिए जा रहे हैं और खाना कैसा खिलाया जा रहा है? अच्छा, ये जो प्रशिक्षण चल रहा है NEP 2020, अच्छा, इसके मायने होते नेशनल एजुकेशन पॉलिसी। इसके तहत ये ट्रेनिंग चालू है और MKT ऐसा एक बहुत ही पीसफुल और प्लेजर कैंपस में ये ट्रेनिंग चालू है। यहाँ के पूरे रिसोर्स पर्सन एक बहुत ही अच्छी तरीके से सब टीचरों को बहुत ही सही तरीके से ट्रेन करने की कोशिश कर रहे हैं और बहुत सारी जो नए इनोवेशंस है उसके बारे में जानकारी दी जा रही है। उसके साथ साथ लंच ब्रेक में आपको अच्छा लंच मिल रहा है, फ्रेश आप देख सकते हो। अभी लंच ब्रेक जारी है और ओवरऑल बात की तो बहुत ही अच्छी तरीके से ट्रेनिंग चालू है। अच्छा, इस तरह की ट्रेनिंग के आयोजन होना ज़रूरी है सर। शुक्रिया सर। क्या कहना चाहते हैं? आज जो अभ्यासक्रम जो चेंजेस हो रहा है और मराठी तर बालकेंद्रित आणि विद्यार्थी केंद्रितच आपला अभ्यासक्रम आहे आणि खरोखरच या अंतर्गत आम्हाला चांगले प्रशिक्षक या ठिकाणी भेटलेले आहेत आणि आमच्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी साहेब हे सकाळीच या ठिकाणी 9:15 इथं हजर असतात आणि त्यांच्याकडे पाहून आम्हालाही 9:15 हजर राहावं वाटतं आणि खरोखरच सर्वीकडे वर्ग आणि प्रशिक्षक हे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला प्रशिक्षणार्थीला एक ट्रेन करत आहे आणि भारताचं भविष्य आम्ही चांगल्या रीतीनं घडवण्याचा प्रयत्न आमच्या शाळेवर आम्ही निश्चितच करू। धन्यवाद। तर सध्याला NEP 2020 अंतर्गत शिक्षक समृद्धी प्रशिक्षण 2.0 हे प्रशिक्षण चालू आहे। 5 दिवसीय प्रशिक्षणामध्ये अतिशय तज्ज्ञ असे मार्गदर्शक आम्हाला या नवीन अभ्यासक्रमाबद्दल अतिशय चांगलं मार्गदर्शन करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही समस्या येणार आहेत नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तर त्या संदर्भामध्ये अतिशय आम्हाला मार्गदर्शन करून येणाऱ्या अडचणींना कसं तोंड द्यायचं याचा आम्हाला लाभ मिळणार आहे या प्रशिक्षणाचं। आणि प्रशिक्षणामध्ये अतिशय सुंदर अशी व्यवस्था या शिक्षण इमारतीमध्ये केलेली आहे आणि कुठलीही अडचण या प्रशिक्षणामध्ये आम्हाला येत नसून आमचे अधिकारी वर्ग भरपूर असं मार्गदर्शन करत आहेत, व्यवस्थित सोयीसुविधा पुरवलेल्या आहेत आणि या प्रशिक्षणामध्ये जेवणाची व्यवस्था, चहाची व्यवस्था अतिशय सुंदर अशी केलेली आहे। त्यामुळं या प्रशिक्षणामध्ये आम्ही सर्व समाधानी आहोत आणि हे सर्व प्रशिक्षक या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण घेऊन या प्रशिक्षणाचा लाभ
त्यांच्या विद्यार्थ्यांना होणार आहे याची आम्हाला जाणीव आहे. मराठी. आज या प्रशिक्षणाच्या तिसरा दिवस आहे आणि या ठिकाणी प्रशिक्षणाची बसण्याची तसेच जेवणाची अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीनं जे नांदेडवरून जे RP या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत त्या RPचं सुद्धा उत्कृष्ट मार्गदर्शन या ठिकाणी होत आहे आणि प्रत्येक गोष्ट वेळेवर, प्रत्येक तासिका वेळेवर या ठिकाणी सुरळीत सध्या प्रशिक्षण सुरू असून या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे वरिष्ठ तसेच या ठिकाणी प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी यांचा योग्य सुसंवाद घडल्यामुळं हे प्रशिक्षण अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्णत्वास जाईल यात काही शंका नसावी. RP भीमराव खाडे या ठिकाणी आपल्या सर्व प्रशिक्षणार्थीला हर्षोल्लासामध्ये आजचा तिसरा दिवस या ठिकाणी साजरा होत आहे. सर्व जे काही NAP 2020चा जे काही कार्यक्रम या ठिकाणी शासनाने आखलेला आहे त्याचं आपल्या तालुका स्तरावर या ठिकाणी सर्व शिक्षक वर्गांना जे काही या तालुक्यातले जे शिक्षक आहेत त्यांना या ठिकाणी प्रशिक्षित करून त्याची क्षमतावृद्धी 2.0 हे त्यांना विकसित करण्याचं काम या ठिकाणी मागच्या 3 दिवसापासून चालू आहे आणि आणखी 2 दिवस या ठिकाणी चांगले दर्जेदार आमच्या पद्धतीनं आम्ही देण्याचा या ठिकाणी प्रयत्न. प्राथमिक शाळा धानोरा बे इथून मी आलेले आहे आणि या शिक्षक प्रशिक्षणाच्या संदर्भात देताना खरं तर धन्यवाद या तालुक्याचे लाडके गट शिक्षण अधिकारी साहेब श्री गंगाधरराव राठोड साहेबांचं कौतुक करावंसं वाटतंय. कारण कमी कालावधीमध्ये एवढं सुसज्ज अशा प्रकारे त्यांनी इथं नियोजन केलेलं आहे आणि पुन्हा इथे जे शिकवणारी जे टीम आहे त्या माध्यमिक असो प्राथमिक असो वेगवेगळ्या गटामध्ये रूपांतर केलेले आहेत आणि पूर्ण या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 200 शिक्षकांचं प्रशिक्षण चालू आहे आणि विशेषतः या NAPच्या 2020च्या संदर्भात जेवढे काही मूळ संकल्पना आहेत ते या माध्यमातून ज्या साधन व्यक्ती जे तज्ज्ञ साधन व्यक्ती आहेत आमचे या माध्यमातून त्याने खरोखर म्हणजे दोन्ही टप्प्यामध्ये आणि प्रथम सत्र असो का द्वितीय सत्र असो त्याच जोमाने प्रतिसादाने आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात आणि ते आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांसाठी जेव्हा आम्ही शाळेत जाऊ याच पद्धतीनं आमच्या विद्यार्थ्यांना घडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. सुरेश पंढरी मुनेश्वर, माझी शाळा आहे जिल्हा परिषद दरसांगवीची केंद्रप्रधान सांगली. मी प्रशिक्षणार्थी म्हणून या ठिकाणी दिनांक 10/2/2024 पासून आलेला आहे आणि इथं जे NAPचं जे प्रशिक्षण चालू आहे ते अतिशय उत्तम दर्जाचे प्रशिक्षण आमच्या गटसाधन केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेले आहे आणि मला हे प्रशिक्षण घेताना खूप आनंद वाटत आहे. मी आनंदीपणाने हे प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षणामध्ये सर्वांचं माननीय BO साहेबांनी स्वागत केलं. सर्वांना आवर्जून वेळेवर उपस्थित राहण्यास सांगितलेलं आहे. तरी आपण सर्व शिक्षक वेळेचं पालन करणार यात काही शंका नाही आणि प्रशिक्षणामध्ये उत्तम अशी सोय करण्यात आलेली आहे जेवणाची वगैरे. प्रशिक्षण व्यवस्थित होत आहे. सर्वांना याचा आनंद आहे की सर्वांना हे प्रशिक्षण आवडत आहे. धन्यवाद सर.